CMU व्हायरसबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. CMU तर त्याचा जर सुरुवातीला जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जाणवते की सुरुवात त्याची नर्सरीपासून होते. जर नर्सरीत आपण काळजी नाही घेतली तर त्याचं जे आपण सर्क्युलेशन आहे ते एकदम फास्ट होतं. म्हणजे नर्सरीमध्ये काय होतं की सोबत सगळे एक कमी जागेत सर्व आपले रोपं ठेवलेले असतात. तर त्याचं ह्या रोपावरून त्या रोपावर जाण्यासाठी फार वेळ लागत नाही. त्यामुळे तिथं जास्त स्प्रेड होतो. दुसरं असं की जेव्हा आपण प्लांटेशन करतो तर जर आपण कीटकनाशकाकडे लक्ष दिलं नाही सुरुवातीच्या स्टेजला तर तिथून पण आपलं जे सर्क्युलेशन आहे ते फास्ट होतं. ट्रान्सपोर्ट इकडून तिकडे ह्या रोपावरून त्या रोपावर जास्त होतं. तर त्यासाठी आपल्याला असं करायचं की आपण जेव्हा नर्सरीत जे रोपं देतोय, ज्या नर्सरीवाल्याला देतोय त्याला आपल्याला कीटकनाशक आणि मोकळ्या जागेत सेपरेट ठेवण्यासाठी आपण रिक्वेस्ट करायची. तर ते केल्यानंतर आपण ते करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला प्लॉटमध्ये CMUचं एखादं झाड दिसेल तर त्याला सुरुवातीच्या स्टेजला आपण ते उपसून बाहेर फेकलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, कारण CMUवर असं अजून